यस. नमस्कार सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक अपडेट्स आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे, ती म्हणजे MIDC मध्ये MIDC म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये तब्बल 802 पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी जी जाहिरात 14/8/2023 रोजी त्या ठिकाणी प्रकाशित झालेली होती आणि त्याचे काही परीक्षासुद्धा त्या ठिकाणी पार पडलेल्या होत्या. परंतु पुन्हा एक त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे 8 जानेवारी 2025 रोजी. तर 8 जानेवारी 2025च्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे तर ते आपण पहिल्यांदा बघूयात. यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत दिनांक 14/8/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मूळ जाहिरातीनुसार वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, म्हणजे OBCचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आता आले आहे, अशा वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तसेच नव्याने अर्ज सादर करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून अर्ज सादर करावयाचा कालावधी 8 जानेवारी 2025 ते दिनांक 31 जानेवारी 2025 असा ठेवण्यात आलेला आहे. तरी ज्या वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावे. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी सूचनापत्र किंवा नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या ज्या लोकांकडे म्हणजे जी लोक अगोदर त्या ठिकाणी ओपनमध्ये होती किंवा बाकीच्या कास्टमध्ये होती त्यांच्याकडं एकतर OBCचं सर्टिफिकेट आलेलं आहे किंवा SCBCचं सर्टिफिकेट आलेलं आहे, बरोबर. आणि जेव्हा ही जाहिरात आली होती 2023 मध्ये 14/8/2023 मध्ये आणि ज्यांचं वय त्या ठिकाणी तेव्हा बसत नव्हतं, म्हणजे ते ओपन कॅटेगरीमध्ये होते तेव्हा ते वय बसत नव्हतं, परंतु आता नंतर काय झालं तर ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे आलेलं आहे, SCBCचं म्हणा किंवा OBCचं म्हणा. तर आता अशी जी लोक आहे वैयक्तिक कारणामुळे तेव्हा ती अपात्र ठरत होती, आता त्यांना एक विशेष बाब म्हणून सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे 1 वर्ष अधिक त्या ठिकाणी एक्झम्पशन त्यांना मिळालेलं आहे. जसं की नुकतंच मागच्या आठवड्यात MPSC आयोगाने सुद्धा अशाच पद्धतीची सवलत त्या ठिकाणी दिली आहे, 1 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे. मग आता प्रश्न हा उरतो की मग ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले नव्हते, बरोबर, ते अर्ज त्या ठिकाणी नव्याने करू शकतात का? तर MPSCनं ज्या पद्धतीनं केवळ वयाधिक ठरलेल्या लोकांनाच नाही तर ज्यांनी अर्ज भरले नव्हते त्यांना सुद्धा, अर्थात जे त्या ठिकाणी वयामध्ये बसतात असे, तर त्यांना सुद्धा अलाउड केलं होतं. आणि जर तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन जी लिंक त्या ठिकाणी अर्ज भरण्याची आहे तर त्याच्यावर जर गेलात तर तुम्ही जे विद्यार्थी नवे आहेत तर ते नवे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. ठीक आहे. भलेही ती वयाधिक ठरलेले ते तर आहेतच, ठीक आहे, वयाधिक ठरलेले उमेदवारसुद्धा आहेत आणि नव्याने अर्ज करू इच्छित कोणी असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. मात्र अट अशी असेल की तुम्ही 14/8/2023 रोजी तुमचं त्या ठिकाणी जी काही पात्रता तुम्हाला पाहिजे होती, शैक्षणिक पात्रता, ती 14/8/2023चीच असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 14/8/2023 या रोजी किंवा म्हणजे त्याच्या अगोदर तुमचं उदाहरणार्थ ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, टायपिंग पाहिजे, वाटेवर जी पदं त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्याच्यानुसार तुमची इलिजिबिलिटी या दिवशीची असली पाहिजे. वयाचं समजा 1 वर्ष त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट सेटलमेंट होऊ शकतं, काही अडचण नाही. तर आता पुढे बघू आपण. याच्यामध्ये आता तुम्ही कोणकोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता सध्या. ठीक आहे. तर ही तुम्हाला नावं दिसतात बघा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए म्हणजे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ, डेप्युटी इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए
उप अभियंता स्थापत्य गट अ, डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप ए, उप अभियंता विद्युत यांत्रिकी गट अ, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी म्हणजे सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप बी म्हणजे सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब, असिस्टंट प्लॅनर ग्रुप बी सहाय्यक रचनाकार गट ब, असिस्टंट आर्किटेक्ट ग्रुप बी सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब, अकाउंट्स ऑफिसर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंट्स ऑफिसर ज्यांचं बी कॉम झालेलं आहे, अकाउंट्स ऑफिसर ग्रुप बी म्हणजे लेखा अधिकारी गट ब, एरिया मॅनेजर ग्रुप बी म्हणजे क्षेत्र व्यवस्थापक गट ब, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप सी कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क, स्टेनोग्राफर हायर ग्रेड ग्रुप सी लघुलेखक उच्च श्रेणी गट क, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ग्रुप सी लघुलेखक निम्न श्रेणी गट क, स्टेनोटायपिस्ट ग्रुप सी लघु टंकलेखक गट क, असिस्टंट ग्रुप सी सहाय्यक गट क. त्याच्यासोबतच महत्त्वाचं आहे क्लर्क टायपिस्ट ग्रुप, सर्वसामान्य सगळी जनता याच्यामध्ये बसते, फक्त टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. क्लर्क टायपिस्ट ग्रुप सी लिपिक टंकलेखक गट क हे सुद्धा पद त्या ठिकाणी याच्यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. आणखीन आहे बघा सिनियर अकाउंटंट अगेन कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी गट क आहे हे, वरिष्ठ लेखापाल गट क, टेक्निकल असिस्टंट ग्रेड 2 ग्रुप सी तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क, इलेक्ट्रिशियन ग्रेड 2 ग्रुप सी, पंप ऑपरेटर ग्रेड 2, फिटर ग्रेड ग्रुप सी, असिस्टंट ड्राफ्ट्समन ग्रुप सी, ट्रेसर ग्रुप सी, फिल्टर इन्स्पेक्टर ग्रुप सी, सर्वेवर ग्रुप सी, फायरमॅन रेस्क्यूअर ग्रुप सी, अग्निशमन विमोचक गट क. तर आता जी काही 34 संवर्ग निघाले होते तर त्याच्यापैकी जवळपास मला वाटतं हे 25 वगैरे असतील. तर ह्या 25 साठीची अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. बाकीची पद्धत त्याच्यामध्ये नाही आता, कारण त्याला ते म्हणाले की बाबा त्याला काही वेगळ्या याची काही गरज नाही म्हणले. तर त्याच्यामुळे एवढेच गोष्टी याच्यासाठी ह्या ठिकाणी नव्यानं अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अर्ज करायचा असेल ते त्या ठिकाणी करू शकता. ओके, याच्यामध्ये आपण बघूयात की त्यांनी तेव्हा 2023 मध्ये वयोमर्यादा काय दिली होती. तर किमान तर माहिती आहे आपल्याला इथं 21 आहे गट अ आणि गट ब साठी, गट क साठी 18 आहे, अराखीवसाठी खुला 38 आहे, मागासवर्गीयांसाठी इकडे 43 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू अराखीव 43, मागासवर्गीय 43, अशा पद्धतीनं माजी सैनिक अराखीव इकडे बघा 45 45 45 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता जे विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरले होते, बरोबर, ओपनमध्ये फॉर्म त्या ठिकाणी किंवा याला आपण म्हणूयात की ते ओपनमध्ये असल्यामुळे फॉर्म नाही भरू शकले कारण 38 वय संपून गेलं, परंतु नंतर त्यांच्याकडे SCBCचं म्हणा किंवा OBCचं म्हणा सर्टिफिकेट आलेलं आहे. मग आता ते या गटात मोडतील ना, म्हणजे या गटात नाही मोडणार, या गटात मोडतील, अशा पद्धतीनं येतं लक्षात. मग असे विद्यार्थी त्या ठिकाणी काय आहेत, इलिजिबल आहेत. आणि याच्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नव्हते ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी इलिजिबल आहे, अर्थात या वयोगटामध्ये ती विद्यार्थी बसले पाहिजेत. येतं लक्षात सगळ्यांच्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना नव्यानं फॉर्म भरण्याची गरज नाही. याच्यामध्ये काही परीक्षा होऊन पण गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं नव्यानं परीक्षा देण्याची गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी परीक्षा दिली आहे त्यांना नव्यानं परीक्षा देण्याची गरज नाही आहे, लक्षात घ्या. ओके, आता पुढे जाऊयात. पुढे काय सांगितलं, आपलं जे कॉमर्स रिलेटेड जे पद आहे लेखा अधिकारी गट ब. ओके, गट अ त्याला एकच जागा होती, गट ब मध्ये आता 3 पद आहे त्या ठिकाणी आणि त्याला अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. ओके, आणि सर्वसाधारण मध्ये येतं ते 1 पद आणि इकडे आदुघ, बरोबर, म्हणजे EWS तर त्याला 1 पद आहे आणि ते त्या ठिकाणी किती एकूण 3 पदे. ओके, तर हे अशी 3 पदे आहेत आणि अराखीव 1 पद आहे. तर लक्षात घ्या, अनुसूचित जाती 1 पद, आदुघ 1 पद आणि अराखीव 1 पद, अशी 3 पद आहे याच्यासाठी. लेखा अधिकारी गट ब हे जे पद आहे याची वेतन श्रेणी आहे इकडं S15च्या रँकमध्ये 41,800 ते 1,32,300 आणि याची जर पात्रता आपण बघितली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असं आहे. तर वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे BCom पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ज्यांचं BCom झालेलं आहे ते विद्यार्थी लेखाधिकारी गट ब या पदासाठी अर्ज करू शकतात. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे या ठिकाणी महत्त्वाचं, यासाठीची जी काही आपली परीक्षा होणार आहे
त्या परीक्षेच्या साठी नेमके कोणकोणते विषय असणार आहेत त्या परीक्षेमध्ये, एक जी परीक्षा होणार आहे तर एकूण 100 प्रश्नांची परीक्षा होणार आहे 200 मार्कांसाठीची. याच्यामध्ये हे घटक आहेत. मराठी भाषा किंवा मराठी व्याकरणवर तुम्हाला विचारणार आहेत 10 प्रश्न. हे लेखा अधिकारी पदाचं सांगतोय मी, गट ब च्या. इंग्रजी व्याकरण त्याच्यावर 10 प्रश्न. सामान्य ज्ञान जे आहे आपलं त्याच्यावर 10 प्रश्न विचारणार आहे. बौद्धिक चाचणी जी आहे त्याच्यावर 10 प्रश्न विचारतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम जो आहे त्याच्यावर 10 प्रश्न विचारतील. आणि आपलं जे तांत्रिक आहे म्हणजे प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते प्रोफेशनल नॉलेज त्याच्यावर 50 प्रश्न विचारतील. मग प्रोफेशनल नॉलेज कोणतं, जे आपण त्या ठिकाणी महावितरण नगर परिषदेला अभ्यासलेलं आहे तेच प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी आहे. जसं की त्याच्यामध्ये अकाउंट्स हा एक महत्त्वाचा विषय आहे, इन्कम टॅक्स आहे, कॉस्टिंग आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, बाकीचे 2-4 विषय त्याच्यामध्ये आहे, बिझनेस एथिक्स वगैरे. ऑडिटिंग हा सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. कंपनी कायदा आहे, कंपनी कायदा याच्यासोबतच कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असे 1-2 कायदे त्याच्यामध्ये आहेत. तर असे 50 प्रश्न त्याच्यावर विचारतील. त्याचा तुम्हाला दर्जा पण दिलेला आहे काठिण्य पातळीचा. इथं ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे तुमचं तांत्रिक. परीक्षेचं जे काही माध्यम असणार आहे तर ते प्रोफेशनल नॉलेज इथं म्हटलं की इंग्रजीमध्येच प्रश्न विचारणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियमाचे इंग्रजी प्रश्न विचारणार आहे. बाकीला इंग्लिश मराठी दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये आणखीन जो काही भाग ॲड झालेला आहे सिलेबसमध्ये, कशाच्या, या भाग 5 मध्ये हे भाग जे केलेले आहे या भाग 5 मध्ये जे अधिनियम आपल्याला अभ्यासायचे आहेत त्या अधिनियमामध्ये अजून 3 अधिनियम ॲड केलेले आहे. तर हे 3 अधिनियम कोणते आहेत तर लक्षात घ्या. याच्यामध्ये नंतर नोटिफिकेशन आलं, नंतरच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की हे अधिनियम सुद्धा वाचा, म्हणजे याच्यावर पण प्रश्न विचारणार आहेत. ओके, ज्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याच्यावर काही प्रश्न विचारतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970चा हा अधिनियम आहे, याच्यावर काही प्रश्न विचारतील. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015चा, याच्यावर पण काही प्रश्न विचारतील. आणि आपला अगोदरचा जो महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम आहे तो सुद्धा आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे 4 कायदे तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार आहेत. येते लक्षात. आणि किती त्याच्यावर एकूण प्रश्न किती असणार आहेत, 10च प्रश्न असणार आहे. म्हणजे फार फार तर एका कायद्यावर 3 ते 4 प्रश्न विचारतील ते. या पद्धतीनं हे लक्षात घ्यायचं आहे. तर एकूण प्रश्न 100 आणि एकूण मार्क्स किती आहेत, 200 आहेत. तर हे कशाच्या संदर्भात सांगितलं आपण, लेखा अधिकारी गट ब एकूण 3 पदे याच्यासाठी सांगितलं. आणि जे दुसरं पद आहे वरिष्ठ लेखापाल हे गट क चं पद आहे, याच्या 6 जागा आहेत. ओके, याच्या किती जागा आहेत, 6 जागा आहेत. सगळ्यांच्या कमेंट मी शेवटी बघणार आहे, काय काळजी न करू नका, सगळ्यांचे आन्सर करणार आहे. वरिष्ठ लेखापाल गट क एकूण 6 पद आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं 1 पद आहे, त्याच्यानंतर भज क चं 1 पद आहे, इमावचं 1 आहे, EWSचं 1 आहे, अराखीवचे 2 आहे. अशा पद्धतीने ही 6 पदं आहे. बाकी समांतर आरक्षण बघून घ्या, त्याची PDF आपल्या ग्रुपला मी शेअर करतो. ठीक आहे, टेलिग्रामच्या ग्रुपला. हे टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या ज्यांनी केलं नसेल ते. मग आता याचा जो काही सिलेबस आहे लक्षात घ्या. वरिष्ठ लेखापाल गट क एकूण पदे 6 आहेत. याला सेम क्वालिफिकेशन काय असणार आहे, तुमचं BCom पाहिजे. ओके, BCom पाहिजे, आलं लक्षात. आणि सिलेबस सुद्धा काय असणार आहे, हाच असणार आहे जो आपण या ठिकाणी डिस्कस केला. सेम सिलेबस आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. ठीक आहे, पात्रता पण BCom अशीच आहे. परीक्षेमध्ये मिनिमम तुम्हाला 45% मार्क्स मिळाले पाहिजे. ओके, बेसिक एलिजिबिलिटी आहे ती, परंतु 85% मिळून चालणार नाही. आपल्याला चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. जागा हाताच्या म्हणजे बोटावर मोजता येईल एवढेच आहेत. ठीक आहे. आता लिपिक टंकलेखक जे पद आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता फॉर्म भरू शकते. लिपिक टंकलेखक सर्वसामान्य म्हणजे स्पेशलायझेशन रिक्वायर्ड नाही आहे असं म्हणायचं आहे मला, बरं का. गट क एकूण 66 पदे आहेत, तर चांगली पदं आहेत त्या ठिकाणी. तर लिपिक टंकलेखक गट क मध्ये एकूण 66 पदे आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 4, विजा अ 2, भज ब 2, भज क 2, भज ड 1, विमा प्र 1, इमा व 14, EWS 6 आणि अराखीव 26. बाकीचं समांतर आरक्षण बघून घ्या. याच्यासाठी जे काही वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे वेतन श्रेणी आहे त्या ठिकाणी सांगितलेली. म्हणजे पगार महिन्याला समजा एक 40-45 हजार रुपये आसपास अशा पद्धतीचं जाऊ शकतो. ओके,
याची पात्रता आणि अर्थ लक्षात घ्या. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, एनी डिग्री मागितलेली आहे अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. दुसरी महत्त्वाची अट याच्यासाठी आहे की राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची 30 किंवा नाही व म्हटलेलं आहे व इंग्रजी टंकलेखनाची 40, म्हणजे तुम्हाला मराठी 30 पण पाहिजे प्लस इंग्लिश 40 पण पाहिजे असं आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्ही पाहिजे. ठीक आहे. आणि MSCIT परीक्षासुद्धा उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे. जर नसेल तर 100 पैकी 100 मार्क मिळाले परंतु MSCITच नाही यादीमधून बाद होणार. ठीक आहे. आलं लक्षात. तर ह्या 3 ज्या काही पात्रता आणि अर्हता आहे असतील तरच मेहनत घ्यायची. ठीक आहे. नाहीतर हे कंप्लीट करून घ्या. हे MSCIT आणि टायपिंग जर नसेल तर पुढच्या परीक्षेला काम येईल. चला, तर हे आपण बघितलं. जो 10 मार्काचा जो काय अधिनियम आहे तर त्याच्यामध्ये हे सगळ्या परीक्षेला लागू आहे. हे कॉमन सब्जेक्ट जे आहे पहिले 5 भाग सगळ्या परीक्षेला कॉमन आहे. माहितीचा अधिकार अधिनियम वगैरे. आणि हे जे लिपिक टंकलेखकचा जो सिलेबस आहे मित्रांनो, लिपिक टंकलेखकचा सिलेबस हा फक्त या 5 पुरता मर्यादित आहे. लक्षात घ्या. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अधिनियम प्रत्येकी 20-20 प्रश्न त्याच्यावर तुम्हाला विचारणार आहे. अशा पद्धतीने 100. इथे 10चं वेटेज आहे परंतु लिपिक टंकलेखकला ते 20-20चं होणार आहे. तांत्रिक भाग त्याच्यामध्ये नाही आहे. ओके. चला, आता याच्यामध्ये जो काही त्यांनी सांगितलं की बाबा कोणत्या पदासाठी किती अर्ज त्या ठिकाणी आले होते. तर आता हे डेप्युटी चीफ अकाउंट्स ऑफिसर कॉमर्सच्या रिलेटेड जे पद आहे त्याला 177 अर्ज आले होते. त्याच्यानंतर आपलं सिनियर अकाउंटंट ग्रुप सी जे आहे बघा, सिनियर अकाउंटंट ग्रुप सी आणि अकाउंट्स ऑफिसर ग्रुप बी याच्यासाठी आलेले आहेत 1826 अर्ज. 1826 अर्ज अकाउंट्स ऑफिसर ग्रुप बीला आलेले आहे. आणि सिनियर अकाउंटंट ग्रुप सीला किती अर्ज आलेत तर 2248 अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता प्लस याच्यामध्ये होतील जे लोक नव्यानं फॉर्म भरतील अशा लोक. ठीक आहे. आणि क्लर्क टायपिस्ट जे आहे, क्लर्क टायपिस्ट 19 नंबरचं, तर याच्यासाठी किती अर्ज आले 22,311. 22,311 66 पदांसाठी 22,311 क्लर्क टायपिस्टसाठी अर्ज आलेले आहेत. ओके. आलं सगळ्यांच्या लक्षात आलं का? हां, पुढे जाऊयात. झालं एवढंच होतं का? ठीक आहे. तर जे विद्यार्थी त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत तर ते त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि प्रोफेशनल नॉलेजची जी बॅच आहे ती आपण त्या ठिकाणी ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. ही आपली अमरेला बॅच आहे. ज्या काही अकाउंट्स रिलेटेड परीक्षा असतील आणि जिथे प्रोफेशनल नॉलेज किंवा अकाउंट्स हा भाग अभ्यासक्रमामध्ये आहे किंवा तांत्रिक घटक हा अभ्यासक्रमामध्ये आहे अशा सगळ्या एक्झामसाठीची ही आपली अमरेला बॅच आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल बॅच म्हणून ते आता अवेलेबल आहे. प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स. ठीक आहे. TCS IBPS पॅटर्नवर आधारित आहे. याच्यामध्ये 150+ व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीचं PDF स्वरूपाचे नोट्स आहेत, थिअरी आहेत, याच्यासोबतच भरपूर MCQ सुद्धा आहेत. PYQचं ॲनालिसिस आहे. परीक्षा भिमुख 2000+ अतिसंभाव्य अशा प्रश्नांचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मोफत टेस्ट सिरीज आहे त्या ठिकाणी. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी 8 वेळा बघू शकता. ठीक आहे. या बॅचची व्हॅलिडिटी वाढवण्यात आलेली आहे. 8 महिने एवढी करण्यात आलेली आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमधून आपण त्याच्यामध्ये टीचिंग केलेलं आहे. जो अकाउंटचा सिलेबस आहे तर तो आपण ती थिअरी इंग्लिशमध्येच त्या ठिकाणी वाचली पाहिजे. ठीक आहे. आणि जे काही बाकी कायदा वगैरे आहे तर ते इंग्लिश मराठी अशा दोन्हीमधून अंडरस्टँडिंगसाठी सोपं जातं. तर ही बॅच जॉईन करायची असेल तर आपलं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. प्रवीण कड क्लासेस या नावाचं ॲप आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. फीज त्या ठिकाणी 2400 रुपये आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या टेस्ट सिरीज घेण्याची गरज नाही, वेगळं PYQ ॲनालिसिसची गरज नाही. हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्रितरित्या करून दिलेलं आहे. काही अडचणी असतील तर 87 88 16 72 49 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर इथं आपण या व्हिडिओबद्दल माहिती संपूर्णपणे बघितलेली आहे. कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके.